25 लाख शिक्षकांना दिलासा. टीईटी सक्तीवर सुप्रीम कोर्टाची मोठी सुनावणी. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयाचं विश्लेषण करणार आहोत. 13 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात एक अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. विषय होता देशभरातील कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याचा. आता पहा, हा फक्त कायद्याचा कोरडा प्रश्न नाहीये, तर लाखो शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य पणाला लागलेला हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण 6 मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. टीईटीचा नियम आणि कोर्ट, 25 लाख नोकऱ्यांवर आलेलं संकट, वकिलांचा अनुभवावर भर देणारा युक्तिवाद, न्यायाधीशांची कडक भूमिका, त्यातून काढला जाणारा मधला मार्ग आणि शेवटी या सुनावणीचा निष्कर्ष. चला तर मग थेट सुरुवात करूया. भाग पहिला, टीईटी नियम आणि कोर्टाची भूमिका. थोडं मागे जाऊन पाहूया. 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन म्हणजेच RTE कायदा संमत झाला, राईट? या कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभरात 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा पास होणं सक्तीचं करण्यात आलं. साहजिकच या कडक निर्णयाविरोधात अनेक राज्यांमधील शिक्षकांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्या आणि या सगळ्यांचीच परिणती म्हणजे 13 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेली ही अत्यंत हाय व्होल्टेज सुनावणी. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे आणि पाहूया हे 25 लाख नोकऱ्यांचं संकट नेमकं कसं उभं राहिलंय. या परिस्थितीचं गांभीर्य जरा लक्षात घेऊया. जर न्यायालयाने अगदीच कडक भूमिका घेतली आणि नियमांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी केली तर देशातील तब्बल 90% जुने आणि अनुभवी शिक्षक थेट अपात्र ठरतील. याचाच अर्थ सध्या काम करत असलेल्यांपैकी फक्त 10% शिक्षकच या नियमांच्या कसोटीवर खरे उतरू शकतात. ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे. आणि हा 90%चा आकडा प्रत्यक्षात किती होतो माहितीये? तब्बल 25 लाख. होय, एका झटक्यात देशातील 25 लाख शिक्षक बेरोजगार होऊ शकतात. हा आकडा फक्त कागदावरचा नाही, तर यामागे 25 लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. आणि विचार करा, एकाच वेळी एवढे शिक्षक व्यवस्थेतून बाहेर गेले तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. वकिलांचा युक्तिवाद आणि अनुभवाचे महत्त्व. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टासमोर शिक्षकांची बाजू मांडताना एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तो म्हणजे एका बाजूला आहे तो शिक्षकांचा 15 ते 20 वर्षे प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त 3 तासांची एक लेखी टीईटी परीक्षा. मग खरा प्रश्न हा आहे की एखाद्या शिक्षकाचं खरं मूल्यमापन त्याच्या 20 वर्षांच्या अनुभवावरून व्हायला हवं की फक्त एका साधारण परीक्षेवरून? पुस्तकी ज्ञानावर आधारित एक परीक्षा इतक्या वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवाची जागा खरोखर घेऊ शकते का? हा या युक्तिवादाचा मुख्य गाभा होता. ही मानवी बाजू मांडताना सिंघवी यांनी एक अतिशय प्रभावी मुद्दा कोर्टासमोर ठेवला. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की जे शिक्षक गेली 20-20 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम करत आहेत, ज्यांचं वय आता 45 ते 50च्या पुढे गेलं आहे, त्यांच्यावर आजच्या तरुण मुलांसोबत बसून स्पर्धा परीक्षा देण्याची सक्ती करणं योग्य ठरणार नाही. वाढतं वय, संसाराच्या जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टींमुळे या वयात अचानक गणित आणि विज्ञानासारखे कठीण पेपर सोडवणं त्यांच्यासाठी अत्यंत अवघड आहे. हा एक अतिशय भावनिक आणि तितकाच व्यावहारिक पैलू त्यांनी मांडला. भाग चौथा, न्यायाधीशांची कडक भूमिका, जिथे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही. यावर जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस मनमोहन यांच्या खंडपीठाने सुरुवातीला अतिशय कडक आणि स्पष्ट भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं की देशातील गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. मुळात शिक्षणाचा अधिकार कायद्याचा मुख्य हेतूच गुणवत्ता वाढवणं हा आहे. जर शिक्षक स्वतःच पात्र नसतील तर ते देशाचं आणि विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडवणार? कायदा सर्वांसाठी समान असतो आणि त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असा अतिशय स्पष्ट आणि कठोर संदेश कोर्टाने दिला. भाग 5वा, यातून निघणारा मधला मार्ग आणि कोर्टाचे आदेश. पण जसजसा युक्तिवाद पुढे गेला तशी कोर्टाने एक अत्यंत मवाळ आणि व्यावहारिक भूमिकाही घेतली. कारण 25 लाख शिक्षकांना एका रात्रीत नोकरीवरून काढून टाकणं हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेला अजिबात परवडणारं नाही, याची जाणीव न्यायाधीशांनाही होती. कोर्टाने हे स्पष्ट केलं की शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त करणं किंवा त्यांना थेट सक्तीची सेवानिवृत्ती देणं हा न्यायालयाचा कधीच उद्देश नव्हता आणि तसं करणं देशासाठी विनाशकारी ठरू शकतं. आणि म्हणूनच सामूहिक बरखास्तीसारख्या टोकाच्या पावलाऐवजी कोर्टाने NCT आणि केंद्र सरकारच्या वकिलांना काही थेट पर्यायांवर विचार करण्याचे आदेश दिले.
हे पर्याय काय होते? तर पहिला पर्याय म्हणजे या जुन्या आणि अनुभवी शिक्षकांना शाळेतच अंतर्गत ट्रेनिंग देणं. दुसरा पर्याय, अनुभवी शिक्षकांसाठी सध्याच्या परीक्षेऐवजी एक तुलनेने सोपी पात्रता चाचणी तयार करणं. आणि तिसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना आणखी 3 ते 5 वर्षांची मुदतवाढ देणं. कोर्टाने सरकारला या सकारात्मक आणि व्यावहारिक उपायांवर काम करण्यास सांगितलं आहे. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 6, सुनावणीचा निष्कर्ष. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या सुनावणीनंतर शिक्षकांवर होणाऱ्या थेट आणि तात्काळ कारवाईला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. लाखो शिक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी हा खरोखरच एक खूप मोठा दिलासा आहे. कोर्टाने केंद्र सरकार आणि NCTEला अगदी स्पष्ट निर्देश दिलेत की त्यांनी शिक्षकांना सवलत किंवा मुदतवाढ देण्याबाबतची नवीन मार्गदर्शक तत्त्वे त्वरित तयार करावीत. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत सरकार नवीन धोरण ठरवत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील असे अतिशय सकारात्मक संकेत यातून मिळाले आहेत. हे संपूर्ण विश्लेषण समजून घेतल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतोच. अनुभव आणि गुणवत्ता या 2 गोष्टींमध्ये सुवर्णमध्य नेमका कसा साधला जाईल? एकीकडे शिक्षकांची उपजीविका आणि त्यांचं 20 वर्षांचं मौल्यवान योगदान आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचा दर्जेदार शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. आपली शिक्षण व्यवस्था या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये योग्य तो समतोल कसा प्रस्थापित करेल हे पाहणं खरोखरच औत्सुक्याचं ठरणार आहे. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय येतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील. धन्यवाद.